सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी. शिशिरातील पानझडीनंतर ऋतुचक्राने हळूवार कूस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहूल लागावी. रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचे पुष्पवैभव निहाळताना आंबे मोहराचा हवाहवासा वाटणारा सुगंध यावा नि नवऋतूच्या स्वागतार्थ कुठेतरी दूर कोकिळेने राग वसंत गावा. सर्जनशील निसर्गाच्या रंग रूप गंध नाद स्पर्शातील शालीनता म्हणजेच वसंताच्या आगमनाची वर्दी. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली. या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित केले. एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि 14 वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परत आले. त्या दिवशी अयोध्यावासी यांनी तोरण पताका लावून गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं, परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्यावर तिची कृपा राहावी आणि वर्षभर आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी एक उपाय करायचा आहे. तर घरामध्ये अशा एका ठिकाणी आपल्याला मुठभर धने ठेवायचे आहेत, जे ठेवल्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि कितीही मोठं संकट अडचण विघ्न असू दे ते दूर होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होणार आहे. आता हे धने कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत याविषयीची माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर गुढीपाडव्याविषयी इतर देखील माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर व्हिडिओ नक्की पहा. प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा या असतातच. मग घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा घरावर कोणी करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतात, वास्तुदोष असतात, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, संतान प्राप्ती होत नसेल, एखाद्याच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा घरामध्ये जर सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील, तर हे दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, तर आपण नेहमी चिंतेत असतो आणि ही संकट ही विघ्न अडचणी दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो. परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केल्या तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट अडचणी विघ्न बाधा दूर होण्यास देखील मदत होते. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जरी तुम्हाला सोनं चांदी किंवा वाहन घर इतर ज्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्या खरेदी जर करणं शक्य होत नसेल तर तरी देखील आपल्याला या दिवशी सकाळी मुठभर धने खरेदी करून घरी आणायचे आहेत. आता हे धने खरेदी करत असताना घरामध्ये असलेले अगोदरपासून धने घ्यायचे नाहीत, तर ते आपल्याला दुकानातूनच विकत घ्यायचे आहेत. त्याचबरोबर हे धने घेताना कुठे किडलेले तुटलेले खराब झालेले धने नसावेत असे धने खरेदी करायचे आहेत, कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळं कोणत्याही वस्तू खरेदी करताना माता लक्ष्मीच्या पूजेसाठी ह्या वस्तू अखंडच असावेत. त्यानंतर तुम्ही हे धने खरेदी करत असताना तुम्ही 10 रुपयाचे 20 रुपयाचे मी ज्याप्रमाणे तुम्हाला उपाय सांगणार आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला हे धने खरेदी करायचे आहेत. आणि हे धने खरेदी करून आल्यानंतर आपण सर्वप्रथम तर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे. 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा या दिवशी माता लक्ष्मीची आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा सेवा करायची आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरात जो दिवा प्रज्वलित करतो त्यासोबतच आपल्याला अजून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतंही शुभ कार्य असेल तर त्यापूर्वी सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला देखील हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये देशी गाईचं तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद, थोडेसे पिवळी मोहरी टाकायची आहे, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हे जे धने आणलेले आहेत तर घरातील कुटुंबातील कोणत्याही कर्त्या व्यक्तींना हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी किंवा जी काही अडचणी विघ्न संकट आहेत तर ती दूर करण्यासाठी करायचं आहे. त्यानंतर हे जे धने आहेत तर तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊन ते देवघरासमोर ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर
त्या ठिकाणी ठेवून त्यावरती जास्वंदीचं किंवा गोकर्णीचं फूल, जास्वंदी आणि गोकर्णीची दोन्ही फुलं असतील तर अतिशय उत्तम, जे फूल असेल तर ते त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जास्वंदीचं फूल तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर धूपदीप दाखवून तुम्हाला या धण्याची विधिवत पूजा सेवा करायची आहे. आता या धण्यासोबतच तुम्हाला 1-1 रुपयाची नाणी, 1 सुपारी आणि त्याचबरोबर 2-2 लवंगा ठेवायच्या आहेत. आता ज्या ठिकाणी मी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 2 अखंड लवंग आणि 1 सुपारी ठेवायची आहे. सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं, गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची प्रतिमा नसते किंवा मूर्ती नसते तर त्या ठिकाणी विघ्नहर्ता म्हणून या सुपारीची पूजा केली जाते. म्हणूनच कोणतंही संकट विघ्न येऊ नये म्हणून या धण्यासह आपल्याला सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि 2-2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. आता त्यानंतर हे जे धणे आहेत तर त्याच ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. या धण्यावरती तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, अडचण असेल, विघ्न असेल, कितीही मोठं घरावर संकट असेल तर तुम्हाला या धण्याला हातामध्ये घेऊन म्हणजे याची पूजा करत असताना तुम्हाला सांगायचं आहे आणि हे धणे आहेत तर ते अभिमंत्रित करायचे आहेत. त्यानंतर दिवसभर याच ठिकाणी हे धणे ठेवायचे आहेत. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देवघरातील देवांची पूजा करताना या धण्यांची देखील पूजा करायची आहे. दुसरा दिवस येत आहे गुढीपाडव्याचा, तो आहे शुक्रवार. शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि त्यामुळे या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर हे जे आपण धणे ठेवलेले आहेत तर ते घ्यायचे आहेत. लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. नवीनच वस्त्र असावं, कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. यावरती हे जे धणे घेतलेले आहेत तर त्यातील 1 मुठभर धणे ठेवायचे आहेत. 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 2 लवंगा आणि थोडीशी हळद यामध्ये टाकायची आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे. आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या वरच्या बाजूला, चौकटीच्या आतल्या बाजूला ही एक पोटली बांधायची आहे. कारण आपल्या घरावर जी काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा, जी काही निगेटिव्हिटी येते, नकारात्मकता येते तर ती सर्व या ठिकाणाहून येत असते, म्हणून त्या ठिकाणी ती बांधायची आहे. दुसरी एक पोटली अशाच प्रकारची तयारी करायची आहे. ती आपल्या ज्या ठिकाणी व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. अशीच एक पोटली तयार करून तुमच्या घरात ज्या ठिकाणी तुमचा घरातला पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. तसेच एक छोटासा लाल रंगाचा कागद घेऊ शकता किंवा एखादा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा एकदा चिमूटभरच धणे घ्या. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 2 लवंग घ्या. याची एक छोटीशी पोटली तयार करा. तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता. धणे हे लक्ष्मी स्वरूप आहेत, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं हे देखील लक्ष्मी स्वरूप आहे आणि सुपारी जी आहे तर ती गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं आणि लवंगा या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे तुम्हाला या वस्तूंचा उपाय करायचा आहे. त्यानंतर उरलेले जे थोडेसे धणे आहेत तर ते घेऊन तुमचं ज्या ठिकाणी घरात धनधान्य ठेवलेलं आहे तर त्या धनधान्यामध्ये तुम्हाला चिमूट हे धणे टाकायचे आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. शक्य असेल तर अशाच प्रकारची एक पोटली तयार करून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये देखील बांधू शकता. परंतु ही बांधत असताना दररोज आपल्याला याची पूजा करता येईल आणि कोणताही चुकीचा स्पर्श याला होणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर यातील थोडेसे धणे घ्यायचे आहेत आणि आपल्या तुळशीमध्ये आपल्याला हे धणे पेरायचे आहेत, तुळशीच्या मातीमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता जे उरलेले जे धणे असतील तर त्या धण्यांची तुम्ही पुन्हा एकदा पोटली करायची आहे आणि यामध्ये जेवढे उरलेले असतील तेवढे सर्व धण्यांची आणि त्यानंतर एक पोटली तयार करायची आहे. यामध्ये देखील 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 2 लवंग आणि थोडीशी हळद टाकून ही देवघरामध्ये स्थापन करायची आहे. आणि जर तुम्हाला जर पोटलीमधील जे 1 रुपयाचं नाणं किंवा सुपारी जर नेहमी जवळ ठेवता येत नसेल, परंतु एखाद्या जर महत्त्वाच्या कामासाठी किंवा अडचण एखाद्या कामामध्ये येत असेल तर त्यावेळेला तुम्ही ही 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी सोबत ठेवायची आहे. पुन्हा एकदा घरी आणल्यानंतर याला अभिषेक करायचा आहे आणि देवघरामध्ये यांची स्थापना करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखाद्याचा जर विवाह ठरत नसेल, एखादं जर सतत आजारी पडत असेल किंवा इतर जर काही अडचणी असतील तर मग या देवघरासमोर त्या व्यक्तीला बसवायचं आहे. यातील चिमूटभर धणे घ्यायचे आहेत आणि ते धणे त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे धणे घराबाहेर नेऊन फेकायचे आहेत किंवा तुम्ही जाळून टाकू शकता. त्यानंतर 3 सांजेच्या वेळेला ज्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करता तर त्या दिव्यामध्ये देखील यातील थोडेसे धणे तुम्हाला टाकायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा या गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहेत. मी ज्या ठिकाणी तुम्हाला हे धणे सांगितले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 मूठ धणे, 1 रुपयाचं नाणं, 2 लवंगा आणि सुपारी ठेवायची आहेत, थोडीशी हळद ठेवायची आहे. त्याचबरोबर 3 सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या दरम्यान
भीमसेनी कापूर एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे। त्यामध्ये यातील थोडेसे धने टाकायचे आहेत, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत, 2 तमालपत्र टाकायचे आहेत आणि हे तुमच्या घरामध्ये जाळायचं आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये करायचा आहे, जेणेकरून घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हा करणं शक्य होत नसेल तर अक्षय तृतीयेला किंवा गुरुपुष्यामृत योग असतो तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता। परंतु नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी आणि कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना तो मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा, तरच केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळं मिळत असतं। त्याचबरोबर उपाय करताना ज्या काही वस्तू आपण घेत असतो तर त्या अखंडच असायला हव्यात, कारण आपण जेव्हा कोणताही उपाय सेवा करतो तर अखंड फळाच्या इच्छेनंच आपण तो उपाय करत असतो आणि त्यामुळं माता लक्ष्मीला ज्या वस्तू अर्पण करतो तर त्या देखील अखंडच असायला हवेत, कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत। मनापासून केलेली सेवा, मनापासून केलेला कोणताही उपाय हा वाया जात नाही, फक्त श्रद्धा असायला हवी, निष्ठा असायला हवी। तर अशा प्रकारे आपण आज यंदाच्या गुढीपाडव्याला मुठभर धने घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत, कशा प्रकारे सेवा करायची आहे, उपाय करायचा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।